थांबा थांबा. हा व्हिडिओ आता बघायसारखा, संपूर्ण बघायसारखा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पोहोचेल अशा ह्यासाठीच बनवला. बघा आता पूर्ण माहिती. इकडचा मी आता एक ह्याच्या आधी व्हिडिओ बनवला आहे आणि इकडं पूर्ण शेतातली सोयाबीनविषयी तुम्हाला दाखवलं सगळं नजारा. आणि आपण आलो आता थेट आपल्या रानातलं आई जगदंबेचं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच हे बेलीचं एक झाड आहे आणि त्याच्यासमोरच इथं विहीर आहे. अशी पाऊस गच्च झाल्यामुळे पूर्ण विहीर भरलेली, गच्च विहीर भरलेली. आणि विहिरीचं काय तुम्हाला रहस्य मी दाखवतो चला. तर पहिले तर मी आई तुळजाभवानीची मूर्ती दाखवून येतोय आणि ही आई तुळजाभवानीची मूर्ती जगदंबा मातेची, त्याच्या समोरची विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये बघू शकता असं उंबराचं झाड आहे आणि गच्च अशी 5 परतची विहीर आहे, 5 ते 7 परतची. आणि अगदी चिमण्यांनी कसे घरटे बांधले ते असं वातावरण तुम्ही बघू शकता. हा नजारा वातावरणाचा पूर्ण असे घरटे कसे तंगत येतात. याच्यामध्ये चिमण्या राहतात बघा. हे बघा चिमण्या तुम्हाला आल्यास हे उडलेल्या चिमण्या दिसत आहे. आणि इकडं पण बघू शकता, इकडं बेलीच्या पण हे बघा चिमण्याचे घरटे किती. इथं अगदी मोसम म्हणजे खूप बघायसारखं आहे. तुम्हाला मी थोडा झूम करून दाखवतोय बघा चिमण्याचे घरटे. काय बघायसारखा नजारा खूप. खरंच मला चिमण्याचं इंजिनियरसुद्धा एवढं घरटं विणू शकत नाही, असं तुटत नाही घरटं. आणि त्यांच्यात एक कल्ला आहे, त्यांचं ते घर आहे. बघू शकता किती घरटे आहेत आणि किती असे पाण्याच्या धरून कसा मोसम आहे. आपण जसं की मुंबईला घर म्हणतो समुद्राच्या कडेला मला घर पाहिजे, त्याच्यापेक्षाही सुंदर इथं नजारा आहे ह्यांचा. बघू शकता असं कसं आहे. इकडे पुन्हा नंतर सगळं गार वातावरण, कसं वातावरण आहे बघा सगळं. पाऊस खूप प्रमाणात पाऊस झाला आणि आम्ही ह्या विहिरीमध्ये खूप पोहायचो, मजा घ्यायचो. आत्ता पूर्ण गच्च विहीर भरलेली आणि आत्ता पाहण्यासाठी कोणी जास्त मुले नाहीत. मुले गेले सगळे आपापल्या कामाला. बघू शकता पाणी कसं आहे. तुम्ही म्हणता नाही विहीर आहे का काय, पण ह्याच्यात आता हे कोणीकडून झाडं वापलेत ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. आता आम्ही ते झाडं लवकरच तोडू कटाई करू त्याची आणि हे चिमण्यांचे घरटे याचं ठेवू. बघा खूपच मला ह्यांचे घरटे आवडले. तुम्हाला घरटे कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.